नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, KVK वाशिम म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट पद या ठिकाणी असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी पेमेंट आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 7 CPC नुसार पेमेंट असणार आहे. 21,700 हा बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये मित्रांनो ग्रेड पे वगैरे देखील तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्र जी आहे या ठिकाणी वाशिमचं त्यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे. पाहू शकता ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉलोइंग वॅकंट पोस्ट म्हटलं या ठिकाणी. सुविधे फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र जे आहे या ठिकाणी मित्रांनो कराड वाशिम या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमधलं त्याची जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. त्या कृषी विज्ञान केंद्राची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा कुठलं पद भरलं जातं आहे. पदाचं नाव आहे मित्रांनो ट्रॅक्टर ड्रायव्हर. याच्यासाठी तुमची पात्रता काय लागणार आहे पाहू शकता. मॅट्रिक्युलेशन पास तुम्ही असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मात्र तुमच्याकडं व्हॅलिड आणि ॲप्रोप्रिएट ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. प्रिस्क्रिप्टेड गव्हर्नमेंट अथॉरिटीकडनं तुम्ही ती घेतलेलं असावं. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन आता ट्रॅक्टरचं पद आहे. म्हणजेच मित्रांनो ऑब्वियसली हेवी ड्रायव्हिंग या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. हेवी ड्रायव्हिंग लायसन ज्याला आपण हेवी मोटर व्हेकल असं म्हणतो ते असणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी फक्त ड्रायव्हिंग लायसनचा उल्लेख केलेला आहे. परंतु आपण समजून घ्या की ट्रॅक्टर म्हणजेच हेवीमध्ये येतो मित्रांनो. तर हेवी ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमच्याकडं या ठिकाणी जे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आहे या पदासाठी ते असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिझरेबल क्वालिफिकेशनमध्ये देखील त्यांनी अजून क्वालिफिकेशन मागितले. तर इसेन्शियल मात्र हे महत्त्वाचं आहे. डिझरेबल देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. 1 इयरचा ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल ITIचा ह्या फील्डमधला ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचा किंवा ट्रॅक्टरमधला तरीही चालेल, किंवा ते नसेल तरी एक्सपिरियन्स असेल तुम्हाला ड्रायव्हिंगचा तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. जर एक्सपिरियन्स आहे तरीही चालेल, किंवा तेही नसेल तरी एक्सपिरियन्स आहे तुम्हाला मोटर मेकॅनिक वर्किंगचा तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे. आता पहा जनरल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे अप्लाय वगैरे कसं करायचं आहे. तर बघा ड्युली साइंड ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्रिप्टेड फॉर्मॅट अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स इन्क्लुडिंग प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सर्टिफिकेट फॉर अवेलिंग एज रिलॅक्सेशन. सेल्फ अटेस्टेड फोटो अपेक्स्टेड इन द ॲप्लिकेशन शुड बी ॲड्रेस टू सिनियर सायन्टिस्ट अँड हेड कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी मोथेगाव तालुका रिसोड डिस्ट्रिक्ट वाशिम महाराष्ट्र या ठिकाणी मित्रांनो बाय रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचं आहे. द इन्व्हॉल्व शुड बी सुपर स्क्रिप्टेड अँड ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ ट्रॅक्टर ड्रायव्हर असं तुम्हाला इन्व्हॉल्ववरती हे लिहायचं आहे. KVK असं पुढं देखील लिहू शकता, किंवा इट्स मॅनेजमेंट विल बी नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी पोस्टल डिले. तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा असेल तर लवकर पाठवावं लागणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो एज रिलॅक्सेशन वगैरे देखील तुम्हाला असणार आहे, ज्यामध्ये SC ST OBC PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी. तर त्याच्यासाठी तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून सोबत पाठवावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे नंतर चेक तुमचे केले जातील. बाकी याच्यामध्ये अजून इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत याच्याबद्दल. तर बघा ओनली स्क्रीन कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे तुमचं एक्झाम या ठिकाणी होईल की नाही त्यांनी सांगितलं नाही, परंतु इंटरव्ह्यू मात्र होईल असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे तुमचे अर्ज जे आहेत ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते स्क्रीनिंग केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. त्याच्यासाठी कुठलाही ट्रॅव्हल अलाउन्स तुम्हाला दिला जाणार नाही या ठिकाणी म्हटलेलं आहे इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूच्या वेळेस मात्र तुम्हाला त्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवावे लागणार आहेत. तुमचे जे पण ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत ते फॉर्मसोबत ओरिजिनल सर्टिफिकेट पाठवायचे नाहीत, फक्त सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स तुम्हाला पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर बाकी या ठिकाणी सर्व अजून डिटेल्स लिहिलेले आहेत. द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट मस्ट हॅव व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर ड्रायव्हिंग ट्रॅक्टर. तर बघा इथं ड्रायव्हिंग लायसनबद्दल दिलेलं आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हिंगसाठी तुमच्याकडं ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचं जे लायसन आहे त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर ट्रॅक्टर चालवण्यासाठी ते ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे जे आहे सध्या ते जर असेल, त्याच्याबद्दलचं ट्रॅक्टर चालवण्यासाठी ते योग्य असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आता याचं ॲप्लिकेशन फीज मात्र त्यांनी जास्त ठेवलेली आहे. याचा DD तुम्हाला या ठिकाणी नॅशनलाइज बँकेचा 500 रुपयाचा काढायचा आहे. प्रोसेसिंग फी या ठिकाणी नॉट रिफंडेबल आहे. तर हा DD जो असणार आहे कोणाच्या नावाने काढायचा पहा, कृषी विज्ञान केंद्र कराडा यांच्या नावाने काढायचा आहे. पेबल ॲट रिसोड आणि तो ॲप्लिकेशन फॉर्मसोबत पाठवायचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो SC ST आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज त्यांनी ठेवलेली नाही आहे. तर बघा SC ST आणि वुमेन कॅन्डिडेट आर एक्सेप्टेड फ्रॉम पेईंग द प्रोसेसिंग फी.
तर त्यांच्यासाठी कुठलीही फीज नाही आहे. तर या ठिकाणी 500 रुपयाचा DD आहे. बाकी उमेदवारांसाठी मात्र लागणार आहे. SC/ST आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी फीज नाही आहे. याची लास्ट डेट काय असणार आहे मित्रांनो, पहा. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ॲप्लिकेशन विदिन 13 days फ्रॉम पब्लिकेशन इन एम्प्लॉयमेंट न्यूज. If the last date has happened to be Sunday or close validity to next working day shall be considered as the last date of receipt of the application. तर ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो न्यूजपेपरमध्ये, तेव्हापासून मित्रांनो या ठिकाणी याची लास्ट डेट 30 दिवसापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते करायचे आहेत. तर याच्यावरती इथं त्यांनी डेट दिलेली नाही, परंतु मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला चेक करावं लागणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ह्या 8 दिवसामध्येच मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. आता एम्प्लॉयमेंट न्यूजची या ठिकाणी माहिती नाही, परंतु मित्रांनो इथं पाहू शकता त्यांनी या ठिकाणी ही जाहिरात दिलेली आहे. इथं पाहू शकता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला भेटेल. इथं त्यांनी डेट दिलेली नाही. इथं फक्त तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करण्याचं ऑप्शन या ठिकाणी आहे. तर पहा याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी या ठिकाणी खाली दिलेला आहे. पहा अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म आहे. इथं तुमचा फोटो तुम्हाला अपलोड चिटकवायचा आहे. इथं सर्व माहिती वगैरे भरायचे. पोस्टचं नाव ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी प्रिंट केलेलं आहे. सर्व पर्सनल डिटेल्स वगैरे भरायचे आहेत. काय डॉक्युमेंट दिलेले लावलेले ते देखील सांगायचे आहे. आणि हा डिक्लेरेशन फॉर्म देखील तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बाकी या ठिकाणी बाकी काही डिटेल्स नाही आहेत. तर ही अशा पद्धतीची कृषी विज्ञान केंद्राची मित्रांनो महाराष्ट्रामधील वाशिम जिल्ह्यासाठी पहिली जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो ICAR अंतर्गत या ठिकाणी हे कृषी विज्ञान केंद्र असतं मित्रांनो. तर याच्यासाठी पे स्केल वगैरे पाहून, अर्ज फी वगैरे पाहून तुम्हाला अर्ज व्यवस्थित करायचा आहे. ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला एकदा चेक करायचे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.